Hello friends, welcome back into IB class in the subject of Indian economy since 1980 अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या 1980 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी आपलं पुन्हा मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या तासाला आपण दोन आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची माहिती घेतली, ज्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या दोन वित्तीय संस्थांचा उल्लेख केला. या दोन वित्तीय संस्थांच्या निर्मितीमागे, स्थापनेमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 घडामोडींचा उल्लेख आपण केला, ज्यामध्ये पहिलं महायुद्ध, जागतिक महामंदी आणि दुसरं महायुद्ध. या 3 घटनांनी जगाच्या बहुतांशी अर्थव्यवस्थांच्या घडी विस्कळीत झाल्या होत्या, ज्यामध्ये विकसित राष्ट्र असतील किंवा विकसनशील राष्ट्र असतील आणि त्यातच दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले. त्या प्रत्येक देशाने आपल्या स्वतःच्या विकासाची धोरणं ठरवली आणि त्याप्रमाणे त्यांच्या आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी वाटचाल सुरू केलेली दिसते. या 3 घटनांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वित्तीय संघटना जगाच्या आर्थिक विकासाच्या पुनर्रचनेसाठी आणि विकासासाठी असावी, या हेतूतून या 2 वित्तीय संस्थांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही अल्पकालीन कर्जाच्या देवाणघेवाणीसाठीची स्वतंत्र अशी व्यवस्था आहे, तर दीर्घकालीन अर्थव्यवस्थांच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थांच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक बँकेची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. या दोघंही वित्तीय संस्थांच्या एकूण कामाचा सारांश आपण लक्षात घेतला तर दोघांनाही व्यापारात समृद्धी करायची आहे आणि व्यापारातली समृद्धी ही आर्थिक विकासावरच डिपेंड आहे. म्हणून दीर्घ कालखंडासाठी अर्थव्यवस्थांच्या विकासासाठी वित्तीय मदत करणं ही जागतिक बँकेची जबाबदारी आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांच्या चलनांच्या विनिमय दरामध्ये स्थिरता निर्माण करणं आणि ती स्थिरता दीर्घकाळपर्यंत टिकवणं आणि व्यवहार तोलांमध्ये निर्माण झालेले असंतुलन मिटवण्यासाठी या वित्तीय संस्था मदत करतात. आज आपण जे व्याख्यान बघणार आहोत ते या 2 वित्तीय संस्थांच्या कामाला वेग देणार असेल. या दोघं वित्तीय संस्थांच्या उद्दिष्टांमध्ये आजच्या व्याख्यानातला जो विषय आहे, जागतिक व्यापार संघटना, ही या 2 वित्तीय संस्थांच्या कार्याला, त्यांच्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं काम करते. मित्रहो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे 1 जानेवारी 1995ला अस्तित्वात आलं. परंतु आपण दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 पर्यंत हे कार्य करण्यासाठी कोणती व्यवस्था होती याचा सुद्धा उल्लेख करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने 1945-46च्या दरम्यान या 2 वित्तीय संस्थांची निर्मिती झाली, त्याबरोबरच 1947 साठी जागतिक व्यापार वाढण्यासाठी एका विशिष्ट नियमावलीमध्ये तो सुरू राहण्यासाठी व्यापारातून निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या वादविवाद, भांडणं यांच्या निवारणासाठी सुद्धा एका व्यवस्थेची निर्मिती होणं गरजेची होती आणि म्हणून 1947 मध्ये गॅट, जनरल ॲग्रीमेंट टेरिफ अँड ट्रेड, या कराराची निर्मिती झाली. WTO आणि गॅट
यातला बेसिक फरक आपल्या लक्षात असला पाहिजे. गॅट हा एक व्यापाराचा सर्वसामान्य जकातीबाबतचा करार आहे. जकाती म्हणजे वेगवेगळ्या देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात भाग घेत असताना कोणकोणत्या वस्तूंवर किती किती प्रमाणात आयात निर्यात आकारावे या संदर्भातला तो एक जकातीचा सर्वसाधारण करार आहे. परंतु या कराराचं रूपांतर 1991 मध्ये संघटनेमध्ये झालेलं दिसते, ज्याला आपण जागतिक व्यापार संघटना असं म्हणतो. या संघटनेच्या निर्मितीसाठी गॅट या व्यापारविषयक कराराच्या 8व्या चर्चेसाठी उरुग्वे येथे जी फेरी पार पडली, त्यात डिसेंबर 1991ला सर आर्थर डंकेल यांनी एक प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावालाच डंकेल प्रस्ताव या नावाने ओळखलं जातं. या प्रस्तावात गॅट संपुष्टात आणून त्याच्या जागी जागतिक व्यापार संघटना स्थापन करणं अशी एक सूचना होती. या सूचनेच्या सदस्य देशांमध्ये विचारविनिमय होऊन डंकेल प्रस्तावाच्या बाजूने गॅटच्या सदस्य देशांपैकी 123 सदस्यांनी सह्या केल्या, म्हणजे गॅट संपुष्टात यावा आणि जागतिक व्यापार संघटना निर्माण करावी. म्हणून जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995ला झालेली दिसते. म्हणजेच डिसेंबर 1994 पर्यंत गॅटच्या सर्व सदस्यांनी या जागतिक व्यापार संघटनेच्या प्रस्तावाला सह्या करून मान्यता दिली. गॅट एक टेम्पररी व्यवस्था होती, एक टेम्पररी ॲग्रीमेंट होता, त्याला अस्थायी करार असं म्हटलं गेलं. त्यानंतर त्याला स्थायी रूप प्राप्त करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती करण्यात आली. जागतिक व्यापार संघटना ही एक स्थायी परमनंट व्यवस्था आहे, कारण तिची स्थापना सुद्धा स्टॅट्युटरी पद्धतीची आहे, विधिवत पद्धतीची आहे. हिचा उदय आंतरराष्ट्रीय संधीच्या आधारावर झालेला दिसतो. तिचे अनुमोदन सदस्य देशांच्या सरकार आणि संसदांकडून करण्यात आलेलं दिसतं. त्यामुळे ती एक नियमबद्ध लीगल बेस असणारी संघटना आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक जगतात हिचे स्थान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या बरोबरीने आहे. परंतु ही IMF आणि जागतिक बँकेसारखी संयुक्त राष्ट्रसंघाची एजन्सी नाही. हिचा उद्देश गॅटच्या उद्देशापेक्षा व्यापक आहे. हिच्या कार्यक्षेत्रात वस्तू व्यापाराचे बहुपक्षीय करार, सेवांच्या व्यापाराचा सामान्य करार, बौद्धिक संपदा अधिकारांचा व्यापार करार, वादविवाद संपवण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणं इत्यादी बाबींचा समावेश व्यापक स्तरावर करण्यात आलेला दिसतो. या गोष्टी गॅटमध्ये नव्हत्या. WTOचं प्रशासन चालवण्यासाठी, ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी एक मंत्रिस्तरीय संमेलन होत असते, ज्याला मिनिस्टिरियल कॉन्फरन्स असं म्हणतात. WTOचे हे धोरण निश्चित करण्याचा सर्वोच्च अधिकार मंत्रीय स्तरावरील संमेलनामध्ये होत असतो. या मंत्रीय स्तराचे आयोजन वर्षातून 2 वर्षातून एकदा केलं जातं. त्यानंतर
याची एक सामान्य परिषद पण असते, जिला आपण दी जनरल काउन्सिल असं म्हणतो. WTOच्या कार्यसंचालनासाठी एक सामान्य परिषद आहे. यात प्रत्येक सदस्य देशाचा एक स्थायी प्रतिनिधी असतो. परिषदेची बैठक महिन्यातून एक वेळा जिनेव्हा येथे होत असते. त्यानंतर WTOला एक महानिदेशक असतो, ज्याला डायरेक्टर ऑफ जनरल असं म्हटलं जातं. दैनंदिन प्रशासकीय कार्य करण्यासाठी WTOच्या सर्वोच्च पदाधिकारीपदी महानिर्देशक असतो. सामान्य परिषदेकडून याची निवड केली जाते. याचा कार्यकाळ 4 वर्षाचा असतो. याच्या मदतीला 4 उपमहानिदेशक असतात. महानिदेशक संघटनेचे वार्षिक अंदाजपत्रक आणि वित्तीय विवरणपत्र सादर करत असतात. त्यानंतर विविध समित्या, कम्युनिटीज असतात. WTOच्या कार्यसंचालनासाठी अनेक महत्त्वपूर्ण समित्या कार्यरत असतात. यात 2 समित्या सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहेत. एक वादविवाद निवारण करणारी समिती आणि दुसरी व्यापार धोरणाचा आढावा घेणारी समिती. वादविवाद निवारण समिती म्हणजे डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी, जिला आपण DSB असं म्हणतो. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या उल्लंघनाची एखाद्या देशाने दुसऱ्या देशाविषयी तक्रार केली तर ही समिती त्याचा विचार करते. सदस्य देशांमध्ये व्यापारांबाबत काही वाद निर्माण झाले तर तेही मिटवण्याचं कार्य समितीला करावं लागतं. सर्व सदस्य देश या समितीचे सदस्य असतात, परंतु एखाद्या तक्रारीचे सखोल अध्ययन आणि त्यावर तोडगा सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली जाते. या समितीची बैठक महिन्यातून 2 वेळा घेतली जाते. विवाद निवारणासाठी 3 समित्या स्थापन केल्या असतात. एक वस्तू व्यापार विवाद निवारण समिती, दुसरी सेवा व्यापार विवाद निवारण समिती आणि तिसरी बौद्धिक संपदा अधिकारासंबंधी विवाद निवारण समिती. त्यानंतर व्यापार धोरण परीक्षण समितीमध्ये, जिला आपण ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी TPRB असं म्हणतो, या समितीचं कार्य सदस्य देशांच्या व्यापार धोरणाचे परीक्षण करण्याचे आहे. व्यापार धोरणाचे वर्षातून 2 वेळा परीक्षण केले जाते. यासाठी 3 समित्या स्थापित केलेल्या असतात. एक व्यापार आणि विकास धोरण परीक्षण आणि 2 व्यवहार तोलातील नियंत्रण परीक्षण समिती आणि तिसरी अंदाजपत्रक, वित्तीय व्यवस्था आणि प्रशासन परीक्षण समिती. अशा रीतीने हे प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेने विविध प्रकारच्या प्रशासकीय व्यवस्थेची निर्मिती केलेली दिसते. आता या संघटनेच्या उद्दिष्टांबद्दल आणि कार्यांबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ शकतो. काय उद्दिष्ट आहेत जे आपण PPTमध्ये दर्शवलेले आहे. वास्तव उत्पन्न आणि परिणामकारक मागणी सातत्यपूर्ण वृद्धी करून जागतिक जीवनमान स्तरात वृद्धी करणे, जागतिक पातळीवर रोजगार पातळीत वृद्धी करण्यासाठी उत्पादनाचा स्तर आणि उत्पादकतेत वाढ करणे, त्यानंतर वस्तू आणि सेवांचे उत्पादन व त्यांच्या व्यापारात वृद्धी करणे, त्यानंतर जागतिक संसाधनांचा उत्पादन कार्यासाठी पूर्ण कार्यक्षमतेने व पर्याप्त वापर करणे. 5 जकाती आणि व्यापारातील इतर अडथळे हटवणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी विभेदात्मक धोरणाचा अंगीकार करणे. त्यानंतर 6 बहुराष्ट्रीय व्यापार पद्धती विकसित करणे. 7 उपभोक्त्यांना लाभ प्राप्त करून देण्यासाठी आणि जागतिक समन्वयाच्या सहाय्यासाठी सर्व व्यापारी भागीदारींमध्ये
स्पर्धा वाढीस प्रोत्साहन देणे. त्यानंतर शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेचा स्वीकार करणे. आणि 9वं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे. मित्रहो, आपण जागतिक बँकेचा आणि IMFच्या उद्दिष्टांबद्दलही माहिती घेतलेली आहे. या उद्दिष्टांच्या मध्ये सुद्धा आपण त्या उद्दिष्टांचा थोडाफार संबंध येताना आपल्याला दिसतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय संस्था आणि व्यापार संघटना यांच्या उद्दिष्टांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जागतिक विकासाचा एक अजेंडा आहे असं आपल्याला म्हणता येतं. या उद्देशांच्या पूर्तीनंतर ह्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी जागतिक व्यापारी संघटना कोणत्या प्रकारचं कार्य करते त्याचा सुद्धा आपल्याला आढावा घेता येतो. 6 प्रकारची कार्य आपण PPTमध्ये दर्शवलेली आहे. पहिलं कार्य जागतिक व्यापार करार आणि बहुपक्षीय व बहुवचनीय करारांचे कार्यान्वयन, प्रशासन आणि परिचालन हेतूने सुविधा प्रदान करणे. दुसरं कार्य जकाती आणि व्यापारी संबंधी सदस्य देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यास ते दूर करण्यासाठी सदस्य देशांना विचारविनिमय करण्याच्या हेतूने एका व्यासपीठाच्या स्वरूपात कार्य करणे. तिसरं कार्य सदस्य देशातील वादविवाद मिटवण्यासाठी नियम तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. 4 सदस्य देशांच्या व्यापार धोरणाचे परीक्षण, रिव्ह्यू करून त्यासंबंधी नियम आणि तरतुदी करून त्या लागू करणे. 5 जागतिक आर्थिक धोरण निश्चितीत सामंजस्य निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची सहकार्य करणे. त्यानंतर जागतिक संसाधनांचा पर्याप्त आणि सर्वोत्तम वापर करणे. मित्रहो, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये या व्यापारातून जगभरातल्या सर्व देशांना ज्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील त्या संधींचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल आणि त्यासाठी वित्तीय संस्थांची सुद्धा कशी मदत होऊ शकेल, अशा एकूणच बांधणीतून जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यांची निर्मिती कशी आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येऊ शकते. WTOचं जे मुख्यालय आणि सदस्य संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. WTOचं मुख्यालय सुद्धा जिनेव्हा येथे आहे. WTOचे पहिले अधिवेशन होण्याच्या अगोदर सदस्यांची संख्या 128 इतकी होती. ही संख्या 2012 पर्यंत 157 पर्यंत वाढलेली दिसते. आणखी 30 देश या संघटनेमध्ये सदस्य होण्याच्या तयारीत आहे. म्हणजे 157 मध्ये आपण जर +30 केले तर जवळपास 187 पर्यंत जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांची संख्या होऊ शकते. आता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करार जागतिक व्यापार संघटनेने केलेले आहेत. त्या करारांच्या फक्त आपण ओझरती अशी माहिती घेणार आहोत. कोणकोणते करार आहेत? म्हणजे जसं आपण म्हटलं की गॅटच्या पेक्षा व्यापक स्वरूपाचं काम जागतिक व्यापार संघटनेचं आहे. ही संघटना स्थायी स्वरूपाची आणि स्टॅट्युटरी बेसची आहे. या संघटनेच्या निर्मितीमध्ये जगातल्या सर्व देशांच्या संसदीय क्षेत्राचा किंवा संसद मंडळाचा पाठिंबा आहे. त्यामुळे 1990 पूर्वी म्हणजे 1950 नंतर ते 90 पर्यंतच्या 40 वर्षामध्ये गॅटच्या माध्यमातून झालेल्या व्यापार वृद्धीतून जो बदल अपेक्षित होता, जो भावी काळामध्ये आणखी
या कराराचं संघटनेत रूपांतर झाल्यानंतर जागतिक व्यापाराचा व्याप आणि विस्तार कोणकोणत्या घटकांमधून कसा कसा होऊ शकतो याच्या संदर्भातली एक नियमावली किंवा कराराच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या कराराच्या संदर्भामध्ये जगातल्या सर्व देशांना बांधून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती कराराच्या स्वरूपातली आहे. आणि मग वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या समित्या आपण बघितल्या की वेगवेगळ्या व्यापाराच्या कक्षा ज्या विस्तारलेल्या आहेत त्यांच्या स्वतंत्ररित्या करारांच्या निर्मितीमध्ये जागतिक व्यापार संघटना कशी भूमिका निभवते, ज्याचा फायदा विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना कसा होऊ शकेल आणि त्याच्यातून प्रत्येक सदस्य देश या संघटनेच्या नियमावलीशी कसा बांधला जाईल यासाठी या करारांची निर्मिती केलेली दिसते. जागतिक व्यापार संघटनेचे जे करार आहे ज्याला आपण दी WTO कोड किंवा ॲग्रीमेंट असं म्हणतो. उरुग्वे फेरीच्या बहुपक्षीय चर्चा परिणामांच्या आधारावर WTOच्या मूलभूत करारात बेसिक ॲग्रीमेंटमध्ये पुढील करारांचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये वस्तू व्यापाराचे बहुपक्षीय करार, मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन गुड्स, ज्यामध्ये गॅटच्या संदर्भातले काही अडथळे दूर केले. त्याच्यानंतर कृषी संबंधीचे करार आहे, त्यामध्ये देशांतर्गत समर्थन आहे, निर्यात स्पर्धा आहे, बाजारातली प्रवेश आहे, वस्त्र आणि कापडविषयक करार आहे, व्यापारातील तांत्रिक अडथळ्यांचे करार आहे, त्यानंतर व्यापारासंबंधी गुंतवणूक उपाय करारांचे सुद्धा करार आहेत. पहिल्या करारामध्ये म्हणजे वस्तू व्यापाराचे बहुपक्षीय करार यामध्ये हे सब करार किंवा अंतर्भूत आहेत असं दिसेल. दुसरा जो करार आहे तो सेवांच्या व्यापाराचा सामान्य करार आहे, ज्याला आपण जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस ज्याला GATS असं म्हणतो. आधीचा करार हा वस्तूंच्या स्वरूपात आहे आणि दुसरा जो करार आहे तो सेवांच्या सर्व्हिसेस ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये आहे. जागतिक व्यापारात प्रथमच सेवांच्या व्यापारातील निर्बंध हटवण्याबाबत सामान्य करार करण्यात आला. यात बँकिंग, जहाज वाहतूक, विमान वाहतूक, विमा संदेशवहन इत्यादी सेवांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याबाबत करार करून विदेशी कंपन्यांना या सेवा पुरवण्याबाबत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे अशी सूचना या करारामध्ये केलेली आहे, जी पूर्वी गॅटमध्ये नव्हती. तिसरा जो करार आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे, बौद्धिक संपदा अधिकाराच्या व्यापारविषयक करार ज्याला ॲग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ज्याला आपण ट्रिप्स असं म्हणतो. यामध्ये कॉपीराईट्स किंवा तत्संबंधी अधिकार, ट्रेडमार्क्स, भौगोलिक संकेत, औद्योगिक डिझाईन, पेटंट, व्यापारी गुपित यासंबंधीच्या बौद्धिक संपदा अधिकाराच्या दुरुपयोग रोखण्याच्या उद्देशाने विविध देशांच्या सरकारांमध्ये विचारविनिमय प्रेरित करण्याचे कार्य हा करार करतो. WTOच्या व्यापारी संबंधित बौद्धिक संपदा अधिकार या संबंधीची व्यवस्था उत्पादनाच्या पेटंटची व्यवस्था करते. कॉपीराईट, ट्रेडमार्क्स, पेटंट इत्यादी यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या देशांमध्ये पेटंटची व्यवस्था नाही, त्यांना ही व्यवस्था करण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर सुजिनिरिक्स व्यवस्था पेटंट व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. याचा मुख्य उद्देश रोप प्रजननाचं संरक्षण करणे आहे, ज्याला आपण प्लांट ब्रीडिंग असं म्हणतो. म्हणून सुजी जेनेरिस या कराराला बौद्धिक संपदेच्या करारामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. करारात बौद्धिक संपदा अधिकाराच्या व्यापारासंबंधीची पैलूंची परिषद स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर चौथा जो भाग आहे विवाद निवारण पद्धती, जिला आपण डिस्प्यूट सेटलमेंट सिस्टीम्स असं म्हणतो. WTOच्या करारात सदस्य देशांमध्ये निर्माण झालेला वादविवाद मिटवण्यासाठी नियम आणि पद्धती निश्चित करण्याची तरतूद यात करण्यात आलेली आहे. यासाठी विवाद निवारण संरक्षणास
विवाद निवारण समितीची स्थापना करण्यात आली. यात अल्पविकसित देशांच्या हिताच्या संरक्षणाची विशेष काळजी घेण्यात आलेली दिसते. त्यानंतर व्यापार धोरणाचे परीक्षण यंत्रणा, ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू मेकॅनिझम्स म्हणजे ट्रिप्स आणि ट्रिम्स या दोन धोरणांचा फार महत्त्वाचा करार विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणावर पडताना दिसतो. सदस्य देशांच्या विदेश व्यापार धोरणाचे परीक्षण करण्यासाठी व्यापार धोरण परीक्षण समिती स्थापन करण्यात आली. सदस्य देशांच्या बहुपक्षीय व बहुवचनीय व्यापार कराराचे परीक्षण करण्याचे कार्य ही समिती करत असते. त्यानंतर बहुवचनीय व्यापार करार, प्लुरिलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट PTA या अंतर्गत नागरी हवाई उड्डाण व्यापाराचा करार, सरकारी देणीघेणी परत मिळवण्याचा करार, गायींच्या मांसासंबंधी आंतरराष्ट्रीय करार, आंतरराष्ट्रीय डेअरी करार या 4 करारांचा समावेश केलेला आहे. अशा रीतीने या करारांवर जागतिक व्यापार संघटनेची चौकट निर्माण करण्यात आलेली आहे आणि या चौकटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांना जागतिक व्यापार संघटनेने ठरवलेल्या नियमाप्रमाणे वर्तन करावं लागतं. डिस्प्यूट जर झाले तर त्याची सेटलमेंट व्यवस्थासुद्धा आपण बघितलं की ती या कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे. आता आपण भारताच्या संदर्भामध्ये जागतिक व्यापार संघटनेची काय भूमिका राहिलेली आहे त्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये त्याचा अभ्यास करूया. भारत गॅटप्रमाणेच WTOचा पण संस्थापक सदस्य आहे. साहजिकच WTOच्या नियमांचे आणि धोरणांचं पालन करणं भारताला सुद्धा क्रमप्राप्त ठरतं. थर्डच याच्या वस्तू व सेवांचा बहुपक्षीय व बहुवचनीय करार, बौद्धिक संपदा अधिकार, विदेशी गुंतवणूक, जकात कर इत्यादी कराराचे भारताने पालन करण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणून भारताची WTOशी काय वचनबद्धता आहे, इंडियाज कमिटमेंट टू WTO ही कमिटमेंट भारत कशा पद्धतीने फॉलो करतो आहे या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये त्याची माहिती घेणार आहोत. पहिली कमिटमेंट आहे जकात रेषा, त्याला आपण टॅरिफ लाईन्स असं म्हणतो. WTOने निर्देश केल्याप्रमाणे भारत सरकारने जकात रेषा निश्चित केली आहे. WTOचा सदस्य झाल्यानंतर भारताने 67% जकात रेषांवर महत्तम सीमेची घोषणा केली. उरुग्वे फेरीच्या अगोदर फक्त 6% जकात रेषेवर महत्तम सीमेची व्यवस्था केली होती. कृषीत्तर म्हणजे कृषी वस्तू सोडून कृषीत्तर वस्तूंसाठी काही वस्तूंचा अपवाद वगळता अंतिम उपभोग्य वस्तूंवर जास्तीत जास्त 40% मूल्यानुसार जकात आकारण्याचे धोरण घोषित केले. अर्धपक्क्या वस्तू, यंत्रसामग्री व उपकरणे यांच्यावर 25% जकाती निश्चित केल्या. जकातीचे दर या पातळीवर 1995 ते 2005 या काळात क्रमबद्ध रीतीने आणण्याचे घोषित केले. या व्यतिरिक्त मल्टीफायबर अरेंजमेंटनुसार वस्त्र व कापडांचा कोटा 1 जानेवारी 2005 रोजी समाप्त करण्यात आला. याचा परिणाम म्हणून भारताचा कापडाच्या जागतिक व्यापारातील वाटा वाढल्यास मदत झालेली दिसते. त्यानंतर दुसरी वचनबद्धता जी आहे, दुसरी जी कमिटमेंट आहे ती परिणामात्मक निर्बंध ज्याला किंवा संख्यात्मक निर्बंध ज्याला क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स असं म्हटलं जातं. भारत सरकारने 1997 मध्ये ठडजला या व्यवहारतोलाच्या आधारावर संख्यात्मक निर्बंध 8 आकडी स्तरावर 8 डिजिट लेव्हल म्हणजे 2714 जकात रेषांसाठी सूचित केले. भारताच्या व्यवहारतोलाच्या स्थितीतील सुधारणा विचारात घेऊन ठडजने भारताला या निर्बंधांना क्रमबद्ध पद्धतीने समाप्त करण्याची सूचना केली.
आपल्या मुख्य व्यापारी सहयोगी देशांशी विचारविनिमय केल्यानंतर भारत सरकारने या प्रक्रियेसाठी 1997 ते 2003 असा 6 वर्षाचा कालावधी निश्चित केला. परंतु भारताचा प्रमुख व्यापारी सहकारी अमेरिकेला हे मान्य नव्हते. म्हणून अमेरिकेने भारताविरुद्ध WTOच्या विवाद निवारण यंत्रणेकडे तक्रार नोंदवली. यात भारताच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे भारताला 6 वर्षाच्या अगोदरच संख्यात्मक निर्बंध समाप्त करायचे होते. अमेरिकन सरकारशी झालेल्या करारानुसार भारत सरकारने 1 एप्रिल 2001 पर्यंत निर्बंध हटवण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या आश्वासनानुसार भारत सरकारने 31 मार्च 2000ला घोषित केलेल्या आयात निर्यात व्यापार धोरणात 714 वस्तूंवरील आणि मार्च 2001 पर्यंत 715 वस्तूंवरील संख्यात्मक निर्बंध काढून टाकले. अशा प्रकारे आतापर्यंत सर्व वस्तूंवरील संख्यात्मक निर्बंध भारत सरकारने हटवलेले दिसते. ही फार मोठी कमिटमेंट जागतिक व्यापार संघटनेशी भारताने केलेली आहे. त्यानंतर व्यापार संबंधी बौद्धिक संपदा अधिकार, ज्याला आपण ट्रिप्स असं म्हणतो, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. व्यापारासंबंधी बौद्धिक संपदा अधिकारात ट्रिप्समध्ये पेटंट, कॉपीराईट्स आणि ट्रेडमार्कच्या संरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. WTOने भारताला पेटंट कायद्यात सुधारणा करण्यासाठी 19 एप्रिल 1999 पर्यंत मुदत दिलेली आहे. या संदर्भात अमेरिका आणि युरोप संघाने विवाद निवारण समितीकडे भारताविरुद्ध तक्रार केली. ही की भारताने पेटंट कायद्यात योग्य त्या सुधारणा केलेल्या नाहीत. ही तक्रार आणि वरील मुदत विचारात घेऊन भारत सरकारने 1970च्या पेटंट कायद्यात दुरुस्ती केली. अर्थात भारतामध्ये 1970चा पेटंट कायदा अस्तित्वातच होता असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या दुरुस्तीनुसार या संदर्भातील विधेयक मार्च 1999 मध्ये भारत सरकारने सादर करून मंजूर करून घेतले. ही मूळ कायद्यातील पहिली सुधारणा म्हटली जाते. यानंतर दुसरी सुधारणा 2002 मध्ये आणि तिसरी सुधारणा 2005 मध्ये केली आहे. 2004 पर्यंत उत्पादन पेटंट व्यवस्था लागू करण्याचे मान्य केले. या संदर्भात पेटंट कायद्याच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी एक महत्त्वाची इन्स्टिट्यूट भारत सरकारने मुंबई येथे स्थापन केली आहे, जिला इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी स्टडीज असं म्हटलं जातं. कॉपीराईट्स म्हणजे ट्रेडमार्क्स या संदर्भातील कायदा भारतीयांच्या हिताचे संरक्षण करतो. WTOच्या निर्देशानुसार 1957च्या कॉपीराईट्स कायद्यात भारत सरकारने 1994 मध्ये सुधारणा केली. हा कालावधी 50 वर्षापर्यंत करण्यासाठी सुधारित विधेयक डिसेंबर 1999 मध्ये संसदेमध्ये सादर करण्यात आले. या विधेयकामध्ये साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, प्रसारण, अभिनेता, निर्माता इत्यादींना सहभागी करण्यात आले. म्हणजेच यांचा हक्क मान्य करण्यात आला आणि कॉपीराईटचा कालावधी 50 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला दिसतो. कंपन्यांच्या ट्रेडमार्क्स, व्यापारी चिन्हामध्ये सुद्धा संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केलेले दिसतात. यासाठी भारताने 1958 मध्ये ट्रेड अँड मर्कंटाईल मार्क ॲक्ट तयार करण्यात आला. त्यात फक्त वस्तूंनाच व्यापार चिन्ह देण्याची व्यवस्था होती. ठडजने सूचित केल्याप्रमाणे सेवांनाही व्यापार चिन्ह देण्याची मूळ कायद्यात दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याचं विधेयक 1999 मध्ये संसदेत सादर केले गेले आणि त्याला मंजुरी देण्यात आली. आता वस्तूंप्रमाणे सुद्धा सेवांना सुद्धा ट्रेडमार्क्स, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये TM असं म्हणतो, ती देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर ट्रिम्स, जो व्यापारासंबंधीच्या गुंतवणुकीच्या उपायांबद्दलचं विश्लेषण करतो, ज्याला आपण ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स असं म्हणतो. विकसनशील देशांनी विदेशी गुंतवणुकीवर जी निर्बंध लादलेली असतील ती ठडजच्या करारानुसार कमी करायची आहेत. विदेशी गुंतवणुकीवरील निर्बंध काढल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनातील अडथळे दूर होतील. विकसनशील देशांमध्ये
विदेशी भांडवल, तंत्रज्ञान यांच्या आगमनाने विकासाला वेग येईल. विकसनशील देशांची येत्या 5 वर्षात म्हणजेच 31 मार्च 99 पर्यंत असे निर्बंध कमी करावे असे सुचवण्यात आलेले होते. भारत सरकारने विदेशी गुंतवणूक धोरणात 1991 पासून उदारता आणली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशी कंपन्यांसारखी वागणूक देण्यास आलेली आहे. 5वी जी कमिटमेंट आहे ती सेवांच्या व्यापारासंबंधी सामान्य कराराबाबतची आहे, जिला जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, तिला GATS असं म्हटलं जातं. या कराराच्या संदर्भात भारत सरकारने 33 क्रियांच्या ॲक्टिव्हिटीजच्या संबंधी आपली वचनबद्धता व्यक्त केली. या अंतर्गत बँका, वित्तीय सेवा, विमा सेवा, वाहतूक सेवा, संदेशवहन सेवा, बंदर निर्मिती व विमानतळ निर्मिती, हॉटेल्स, पर्यटन इत्यादी सेवा विदेशी कंपन्यांना पुरवण्यास भारत सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर जकातीच्या मूल्यांकनाबद्दलची वचनबद्धता, कस्टम्स व्हॅल्युएशन्स ऑफ रूल्स, गॅट 1994च्या आर्टिकल 7 नुसार भारतात WTOच्या तरतुदींना पूरक आणि पोषक ठरेल असा जकात मूल्यांकन नियम 1998 मध्ये तयार करण्यात आलेला दिसतो. अशा प्रकारे भारत सरकारने WTOशी विविध स्तरावर विविध वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये कमिटमेंट केलेली दिसते आणि ती पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न विविध प्रकारच्या कायद्यांच्या दुरुस्तीतून, सुधारणांतून केलेला आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, WTO पासून भारताला कोणकोणत्या प्रकारचे लाभ झाले याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. गेली 18 वर्ष प्रत्यक्षामध्ये भारताला कोणत्या प्रकारचा लाभ झालेला आहे, म्हणजे 1995 पासून जसं आपण 1991च्या सुधारणावादी धोरणाचा विचार करतो तसा आपण या ठिकाणी 95 पासूनच्या जागतिक व्यापार संघटनेच्या भारताच्या लाभाच्या दृष्टिकोनातून पण चर्चा करतो. पहिला भाग जो आहे लाभाच्या संदर्भातला, की निर्यात व्यापारामध्ये वृद्धी झाली का भारताच्या संदर्भामध्ये, तर जे WTOचे 145 सदस्य देश आहेत त्यांच्याशी बहुपक्षीय व बहुवचनीय करार करून भारताच्या निर्यातीमध्ये वाढ होईल. जकातीमध्ये कपात केल्याने जागतिक व्यापार धोरणात मुक्तपणा आणल्याने विदेशी बाजारात सहज प्रवेश होईल. त्यातून निर्यात व आयात दोन्ही व्यापारात वृद्धी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. थडच करारामुळे जागतिक व्यापारात दरवर्षी 2000 ते 3000 कोटी डॉलरची वृद्धी होईल आणि भारताच्या निर्यात व्यापारात दरवर्षी 200 कोटी रुपयाची वृद्धी होईल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. परंतु WTOच्या सदस्य झाल्यापासून कृषी उत्पादनात निर्यात वाढवण्यास संधी उपलब्ध होईल, कारण विदेशी कृषी उत्पादनावरील अनुदाने कमी केली तर त्यांच्या किमती वाढतील. विदेशी बाजारात भारतीय कृषी उत्पादनाचे तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त वाटतील आणि यातून निर्यात वाढ होईल असे वाटले होते. तसेच WTOचा सदस्य झाल्यापासून भारताच्या निर्यातीत वाढ झाली. WTOच्या स्थापनेअगोदर 94-95 मध्ये भारताची वार्षिक निर्यात 26,855 मिलियन डॉलरची होती. ती 18-19 या काळात 3,08,970 मिलियन डॉलरपर्यंत वाढली. भारताचा जागतिक निर्यातीतील वाटा 1995 मध्ये 0.61% होता. तो 18-19 मध्ये 1.7% वाढलेला दिसतो. ही वाढ आपल्याला आकड्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात वृद्धी झालेली दिसत असते, तरी ज्या पद्धतीने किंवा ज्या वेगाने हा आकडा मोठा असायला पाहिजे होता, परंतु ती झालेली दिसत नाही. म्हणून जागतिक व्यापाराच्या संघटनेचा खूप मोठा फायदा झालेला आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही. तसेच कापड आणि तयार कपड्यांच्या निर्यातीमध्ये सुद्धा वृद्धी होऊ शकते असं आपल्याला वाटलं होतं. कापड आणि तयार कपड्यांच्या बहुतांत्रिक करारातील 1974 पासून कापड व्यापारावर कोटासंबंधी निर्बंध लागू आहेत. ते थडच्या करारानुसार 2005 पर्यंत समाप्त झाले आहेत. त्यांच्या समाप्तीनंतर भारतीय कापड आणि तयार कपड्यांच्या मागणीत वृद्धी होईल अशी अपेक्षा होती.
WTO करार अंमलात आल्यापासून भारताच्या कापड आणि तयार कापडांच्या निर्यातीत वृद्धी झालेली आहे. 94-95मध्ये तयार कापडांची निर्यात $3,282 होती. ती 18-19मध्ये $32,243.4 झालेली दिसते. सेवा क्षेत्रालाही बऱ्यापैकी लाभ झालेला दिसतो. WTOच्या करारात व्यापारी सेवांना समाविष्ट केल्याने भारतासारख्या विकसनशील देशांचा अधिक लाभ होईल असे वाटले होते. बँक व वित्तीय संस्था, विमा सेवा, वाहतूक व दळणवळण सेवा, हॉटेल्स व पर्यटन सेवा आज भारतात उपलब्ध झाल्याने भारताची पायाभूत संरचना मजबूत होत आहे. यातून आर्थिक विकासाचा वेग निश्चितपणे वाढला आहे. जे देश या सेवा भारताला पुरवित आहे त्या देशांनी भारतीय वस्तू व सेवांना आपल्या बाजारपेठा मुक्त केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या निर्यातीत वाढ झालेली दिसते. आज भारताची संगणक सॉफ्टवेअरची निर्यात झपाट्याने वाढलेली दिसून येते. 95-96मध्ये सेवांच्या निर्यातीमध्ये $5,447 मिलियन एवढी प्राप्त झाली होती. 18-19मध्ये या सेवांपासून $1,23,026 मिलियन ची प्राप्ती झालेली दिसते. त्यानंतर अशाच पद्धतीने बौद्धिक व्यापारासंबंधीचा बौद्धिक संपदा अधिकारसुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये फायदेशीर झालेला दिसून येतो, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंना आपल्याला पेटंट मिळाले दिसते. पेटंटच्या संबंधामध्ये अनेक प्रकारच्या शंका येऊ शकतात किंवा घेतल्या गेलेल्या आहेत. औषधांच्या किमतीमध्ये वाढ होईल अशा प्रकारची शंका यामध्ये उपस्थित केली गेलेली होती. WTOच्या करारात औषध उत्पादनात पेटंट असतील त्यांच्याकडे पेटंट अधिकार आहेत, त्यांच्याकडून ते घेऊन औषधे बनवून विकण्याची मुभा असेल. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीने शोध संशोधन करून नवीन औषध व प्रक्रिया पद्धती विकसित केली तर त्याचा पेटंट अधिकार त्या कंपनीकडे असेल. ती कंपनी ती औषधे 14 वर्षापर्यंत तयार करून विकू शकते. या 14 वर्षाच्या काळात भारताचे निश्चितच नुकसान होईल, परंतु जुनी औषधे व ज्यांचे पेटंट नाही अशा अनेक औषधांचे उत्पादन करून भारताला याची निर्यात करणे शक्य होईल. म्हणून यातून भारताला बराच लाभ भेटू शकतो. पेटंटच्या दुसऱ्या अटीमध्ये 10 वर्षाच्या कालावधीनंतर लागू होणार आहे. या कालावधीत जर भारतीय शास्त्रज्ञांना पर्याप्त सुविधा उपलब्ध करून दिल्या तर नवीन आणि चांगल्या दर्जाच्या औषधी निर्माण होऊ शकतात. भारतात उपलब्ध असलेल्या एकूण औषधांपैकी फक्त 10 ते 15% औषधं पेटंट कायद्यात येतात. त्यामुळे पेटंटचा भारतीय औषध उद्योगाने किमतींवर फारसा परिणाम होणार नाही. म्हणून पेटंटच्या संदर्भामध्ये जी शंका व्यक्त केली जात होती ती फारशी गांभीर्याची घेण्यासारखी आवश्यकता नाही असं एकंदरीत दिसून येते. त्यानंतर अवपुंजनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला लाभ मिळतो असं म्हणता येईल. अँटी डम्पिंग गॅट करारानुसार एखादा देशात दुसरा देश अवपुंजनाचे धोरण अंगीकारून त्या देशाची बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करतो. अवपुंजनाविरुद्ध उपाययोजना करून WTO म्हणजे अवपुंजन जर एखाद्या देशाने केलं तर त्या विरोधामध्ये WTOच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार करण्याची सोय केलेली आहे. भारतात अनेक देशांच्या कंपन्यांकडून अवपुंजनाचा अवलंब केला जात आहे. भारताला या धोरणाविरोधात कायदे करण्यास WTOमुळे मदत होऊ शकते. त्या देशांविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. त्यातून अवपुंजनाचा जो प्रभाव आहे किंवा जी भीती आहे ती या कायद्यांमुळे कमी झालेली आपल्याला दिसून येते. सुजेनेरिक व्यवस्थेपासून म्हणजे रोपांच्या प्रजननाच्या बद्दलचा जो नियम आहे त्याबद्दलही सुद्धा आपल्याला पेटंटची जी व्यवस्था आहे तिचा फायदा मिळू शकतो. ही व्यवस्था पेटंट अधिकारापेक्षा वेगळी आहे. रोपे प्रजनन अधिकाराच्या व्यवस्था माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सुधारित बियाणे व रोपे बाजारात उपलब्ध होतील. यात भारतीय कृषीला संशोधनाचा जास्त लाभ होईल. या व्यवस्थेमुळे कृषी क्षेत्रात संशोधन आणि विकास यात गुंतवणूक वाढीस प्रेरणा मिळू शकेल आणि अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजातीचा विकास होईल. म्हणून भारतीय कृषीत
वृद्धी होईल असं म्हणता येते. आपल्याला माहिती आहे की या सुजेनेरिक्समध्ये बायोटेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात काम करताना दिसते, ज्यामध्ये आपण बीटी कॉटन्स, बीटी वांगी अशा प्रकारच्या विदेशी कंपन्यांच्या वाहनांची सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे अशा रीतीने सुजेनेरिक्सच्या व्यवस्थेचा सुद्धा भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ करून घेता येऊ शकतो. त्याबरोबर इतर लाभसुद्धा भारताला झालेले दिसते, ज्यामध्ये विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये व्यापारातून वाढ झाली, विदेशी गुंतवणुकीमध्ये सुद्धा वृद्धी झालेली दिसते, विदेशी वस्तूंची सुद्धा देशामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली दिसून येते. यातून रोजगारामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. या भारताला होणाऱ्या लाभांच्या बरोबर काही तोटेसुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतात. ज्या पद्धतीने आपण लाभांच्या संदर्भामध्ये आणि ज्या वचनबद्धता दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये एकूण भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात लाभ होतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. लाभांच्या संदर्भामध्ये सुद्धा अध्ययन करत असताना आपलं लक्षात आलं की जितक्या प्रमाणामध्ये आपण अपेक्षा व्यक्त केली होती तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला लाभ झालेले दिसत नाही. म्हणजे अपेक्षित लाभ आणि प्रत्यक्षात झालेला लाभ यामधला जो फरक आहे तो तोट्यामध्ये सुद्धा आपण अंतर्भूत करू शकतो, की ज्यामुळे मोठ्या प्रमाणातली आपली गुंतवणूकच्या क्षेत्रामध्ये झालेली दिसून येते, परंतु त्या तुलनेमध्ये आपल्याला लाभ झालेले दिसत येत नाही. म्हणून त्याचा आपण तोट्याच्या अंगानेच विचार करू शकतो. म्हणून हे जे करार आपण पाहिले त्या प्रत्येक कराराच्या अनुषंगाने भारताने आपली व्यापारविषयक धोरणं अंमलबजावणी केली. त्यातून फारसा फायदा होण्यापेक्षा म्हणजे जितका फायदा व्हायला पाहिजे होता त्या तुलनेमध्ये तो झालेला दिसत नाही. आणि म्हणून काही तोट्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो, ज्यात जागतिक बँक, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना गॅट इत्यादीनुसार उरुग्वे कराराचा परिणाम म्हणून जागतिक उत्पन्नात दरवर्षी $213 ते $274 बिलियन ची वृद्धी होण्याची शक्यता होती. गॅटच्या अंदाजानुसार 2005 मध्ये जागतिक वस्तू व्यापारात $745 बिलियन ची वृद्धी होईल. यात सर्वात जास्त वृद्धी कापड क्षेत्रात 60% होईल, 20% वृद्धी कृषी, वनस्पती, मासे उत्पादनात होईल व 19% वृद्धी प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनात होईल. या संदर्भात भारत सरकारचा अंदाज असा होता की तिन्ही उत्पादनात भारताला परिस्थिती अनुकूल आहे, त्याचा प्रत्यक्ष फायदा भारताला होईल. त्यामुळे भारताच्या जागतिक व्यापारातील वाटा 0.5% वरून 1% पर्यंत वाढ होईल. भारताच्या निर्यातीत दरवर्षी $2.70 बिलियन ची वृद्धी होईल. काहींच्या अंदाजानुसार ही वृद्धी 3.50 ते 7 बिलियन पर्यंत होईल. परंतु टीकाकारांच्या मते यात हे सर्व अंदाज चुकलेले आहेत असं त्यांना वाटतं. गॅटने व्यापार वृद्धीचे जे अंदाज व्यक्त केले होते ते अवास्तव होते. भारताच्या जागतिक व्यापारातील वाट्यात 1% वृद्धी होईल ही अतिशयोक्ती होती. जागतिक व्यापारात आणि भारताच्या निर्यात व्यापारात केवळ WTOच्या करारामुळे वाढ होईल किंवा झाली असे मानणे चुकीचे आहे. व्यापारातील वाढ वस्तूची गुणवत्ता, निर्यात उत्पादनाचा पुरवठा, तंत्रज्ञानाचा स्तर, पायाभूत संरचना इत्यादींवर सुद्धा अवलंबून असतो. या सर्व बाबतीत भारताची परिस्थिती नाजूक होती, आजही बऱ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे अपेक्षित अंदाजापेक्षा या कारणांमुळे ही निर्यात किंवा हा व्यापार वेगवेगळ्या क्षेत्रातला आपल्याला कमी झालेला आहे असं म्हणता येऊ शकते. त्यानंतर मल्टीफायबर कराराच्या संदर्भामध्ये सुद्धा 1995 ते 2005 या 10 वर्षाच्या काळात टप्प्याटप्प्याने हा करार संपुष्टात येणार होता. विकसनशील देशांच्या निर्यात कोटा पहिल्या 9 वर्षात कालबद्ध रीतीने 51% संपुष्टात येणार आणि शेवटच्या वर्षी 2005 मध्ये तो 49% पर्यंत संपुष्टात येणार. याचा फायदा भारताला जास्त होईल, कारण भारत मोठ्या प्रमाणावर कापड आणि तयार कपड्यांची निर्यात करत असतो असे मत व्यक्त करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात ही विकसनशील देशांबाबत वक्र चाल आहे. यात एकीकडे विकसित देश विकसनशील देशांना देशाची निर्यात थोपवून ठेवतील आणि दुसरीकडे 10 वर्षाच्या काळात ते आपल्या कापड उद्योगात अपेक्षित सुधारणा आणि करून वस्त्रोद्योग सशक्त करतील. त्यामुळे 2005 नंतर जरी कोटा संपुष्टात आला
तरी त्याचा भारताला फारसा फायदा होईल असं म्हणता येत नाही. हा कोटा संपुष्टात आल्यानंतर भारताबरोबरच चीन, व्हिएतनाम, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया या देशांच्या कापड निर्यातीत वाढ होईल. भारताला या देशांशी स्पर्धा करावी लागेल. भारताचा कापड उद्योग या स्पर्धेत टिकाव धरणार नाही, कारण भारताचं उत्पादन खर्च तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. म्हणजे अशा रीतीने या मल्टीफायबर ॲग्रीमेंटचा सुद्धा फारसा फायदा आपल्या देशाला झालेला दिसत नाही. त्यानंतर पेटंटच्या संदर्भामध्ये सुद्धा भारताला अनेकदा आंतरराष्ट्रीय कोर्टांमध्ये न्याय मागावा लागलेला आहे. विकसित राष्ट्रांनी जाणून बुजून भारताला वेगवेगळ्या संशोधनाच्या प्रक्रियांमध्ये अडथळे आणून भारताच्या विरोधामध्ये विवाद न्यायालयामध्ये तक्रारी दाखल केल्याचं दिसते, ज्याचा फायदा भारताला फार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. त्यानंतर व्यापारासंबंधीच्या गुंतवणुकीबद्दल सुद्धा टीका करताना दिसतात. विकसित देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना या गोष्टीचा फायदा झालेला दिसून येतो. भारतात विदेशी गुंतवणुकीवरील नियंत्रणे शिथिल केल्याने बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये मोठ्या गुंतवणुका किंवा उद्योगांची उभारणी करतील. त्यामुळे देशांतर्गत उद्योगावर त्याचा वाईट परिणाम होईल. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आपले वर्चस्व निर्माण करून राजकीय दबाव निर्माण करतील. शिवाय विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याने भांडवलाचे पलायन होण्याची शक्यता असते. त्यातून रुपयाच्या मूल्यात घट होऊ शकते. विदेशी गुंतवणूक केंद्र सरकारची निर्णायक शक्ती कमी करू शकते, अशी भीती यातून व्यक्त केली गेलेली आहे. त्यानंतर अवपुंजनाविरोधी कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा भारताला फारसा फायदा झालेला दिसत नाही, कारण भारतात गेल्या 4-5 वर्षापासून चीनी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले. याचा भारतीय उद्योगांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे, कारण चायनीज वस्तूंच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात भारतीय वस्तूंच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून कमी होता, ज्याच्यामुळे भारताच्या उत्पादनावर आणि विक्रीवर चायनीज वस्तूंच्या समोर आपण स्पर्धेत टिकू शकलेलो नाही, ही सुद्धा महत्त्वाची नोंद या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे अँटी डम्पिंग ॲक्टचा फारसा फायदा भारताला झालेला दिसत नाही. त्यानंतर बालश्रम आणि पर्यावरण संरक्षण इत्यादीसारखे सामाजिक मुद्दे या क्षेत्रात समाविष्ट केले गेले असल्यामुळे त्याचा फटका विकसनशील देशांना मोठ्या प्रमाणात बसून येतो. कारण विकसनशील देशांमध्ये बालमजुरीचे कायदे जरी असले तरी अनेक उत्पादनांमध्ये बालकांच्या श्रमाचा सहभाग असतो. त्यानंतर संरक्षणवादी अनेक प्रकारची आंदोलनं आपल्या देशामध्ये होत असतात, त्यातूनही विकासामध्ये अडथळे येतात. म्हणजे या सगळ्या अंतर्गत परिस्थितीचा सुद्धा या WTOमध्ये केलेल्या करारांचा फायदा घेण्यामध्ये भारत सरकारला अडचणी आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून आहे त्या परिस्थितीचा किंवा या जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या ज्या संधी आहेत त्या संधींचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. उदारीकरणाचा भाग म्हणून भारत सरकारने विदेशातून जुन्या मोटार कार आयात करून विक्री करण्याची परवानगी दिली. या धोरणाचा भारतीय वाहन उद्योगावर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. जुन्या कारच्या विक्रीबाबत न्यूझीलंडचा या देशाचा अनुभव असा आहे की देशातील कार उद्योग खूप अडचणीत आला. भारत सरकारने याचा निर्णय वाहन उद्योगांचे प्रखर विरोध केलेला दिसून येतो. तसंच WTOमुळे भारताच्या निर्यातीत वाढ होईल आणि व्यवहार तोलातील तूट कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात मुक्त बाजारामुळे निर्यात वाढीबरोबर आयातीतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळे भारतातील व्यापार तोलातील तूट चालू खात्यावरील मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. दुसरीकडे पेटंट, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क्स, व्यापार गुपितं, औद्योगिक डिझाईन, विदेशी गुंतवणूक इत्यादीमुळे रॉयल्टी, व्याज, लाभांश, नफा इत्यादीमुळे विदेशी देणी वाढलेली आहेत. त्यामुळे आज व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणात आलेली दिसून येते. मित्रहो, व्यवहार तोलाच्या संदर्भातला विश्लेषण करत असताना आपण जो डाटा PPTच्या माध्यमातून आपण अभ्यासला होता, त्यामध्ये चालू खात्यावरील तूट किती मोठ्या प्रमाणात होती व्यापार तोलातील ती आपल्याला दिसून आली. व्यवहार तोलाच्या अदृश्य भागातून, सेवा मूल्यातून आपल्याला ही व्यापारातील तूट
भरून काढण्यात आलेली दिसून येत होती. त्यामध्ये आपण हेही पाहिलं की मोजकी 4 ते 5 वर्ष गेल्या 70 वर्षामधली सोडली तर एकूणच चालू खात्यावरील भारताचा व्यापार तोल सातत्याने तुटीचा आहे हे दिसून आलं. म्हणून 1995 पासून जागतिक व्यापार संघटनेच्या अस्तित्वातून विविध प्रकारच्या कायद्यांची निर्मिती झाली. भारताची सदस्य म्हणून या व्यापार संघटनांमध्ये जी कमिटमेंट होती ती कमिटमेंटसुद्धा आपण विविध कायद्यांच्या निर्मितीतून सुधारणांतून फॉलो केली. पण तरीसुद्धा अपेक्षित भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रफळाचा कृषी क्षेत्राशी असणारी भारताची जी नाड आहे त्यामध्ये आतापर्यंत विविध प्रकारच्या झालेल्या सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला याचे लाभ होतील अशी अपेक्षा होती. परंतु विकसित राष्ट्रांनी या संदर्भात भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांच्या वेगवेगळ्या धोरणांमध्ये अडचणी निर्माण केल्यामुळे भारताला या जागतिक व्यापार संघटनेचा पाहिजे तसा फायदा झालेला दिसत नाही. म्हणजे अशा रीतीने या सर्व बाबीचं मूल्यांकन करत असताना आपण फायदा झाला की नाही, तोटा झाला, किती झाला या संदर्भामध्ये आयात आणि निर्यातीचा रेशो आपण बघतो. जसं मी तुम्हाला असं म्हटलं होतं की एखाद्या देशाचा व्यवहार तोल तपासायचा असेल तर किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हिशोब तपासायचा असेल तर व्यवहार तोलामध्ये आपण बघितलं पाहिजे, कारण व्यवहार तोल त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय देण्याघेण्याचा आरसा आहे असं मी तुम्हाला म्हटलं होतं. म्हणून जागतिक व्यापारातील जो वाटा आहे भारताचा तो किती आहे, जसं आपण म्हटलं की तो 0.65% होता, तो आता 1.7% पर्यंत गेला. तो जोपर्यंत याच्यामध्ये वृद्धी होत नाही 4% 5% तोपर्यंत भारताचा व्यापार संघटनेचा किंवा WTOचा भारताला फायदा झाला आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही. सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता येईल की WTOचे जे करार आहे ते अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बऱ्याच अंशी अपयशी ठरलेले आहेत. असे असले तरी औद्योगिक क्षेत्रात समाधानकारक प्रगती झाल्याचे संकेत आपल्याला दिसून येतात. परंतु भारताला या संघटनेपासून लाभांचं प्रमाण कमी झालेलं दिसते किंवा लाभापेक्षा हानी किंवा फायद्यापेक्षा तोटे भारतीय अर्थव्यवस्थेला झालेले आपल्याला दिसून येतात. मित्र, अशा रीतीने आपण जागतिक व्यापार संघटनेच्या विविध पैलूंची, तिच्या प्रशासकीय भागाची, तिच्या उद्दिष्टांची, तिच्या कार्यांची, त्यानंतर जागतिक व्यापार संघटना कोणकोणत्या आघाड्यांवर काम करू शकते, तिच्या प्रशासकीय यंत्रणेची आपण सविस्तर अशी माहिती घेतली. आणि भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सभासद असल्यामुळे भारताला कोणत्या प्रकारच्या कमिटमेंट, कोणत्या प्रकारची वचनबद्धता निभवावी लागते या संदर्भात सुद्धा आपण डिटेल माहिती घेतली. आणि त्यातून एकूणच भारताच्या वचनबद्धतेतून भारताला होणारा लाभ आणि भारताला होणारी हानी याची सुद्धा सविस्तर अशी माहिती घेतली. मित्रहो, या सेमिस्टरच्या या 3 प्रकरणांचा आपण या ठिकाणी पूर्ण अभ्यास केलेला आहे. या पूर्ण अभ्यासाचे सर्व विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण आतापर्यंत तयार केलेले आहेत. मला फार आनंद होतोय की आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रकरणाचे या 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील विद्यापीठाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम या सेमिस्टरचा कंप्लीट केला. आपणही मोठ्या प्रमाणामध्ये मला व्हिडिओ बघून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. यानंतरही आपण दुसऱ्या सेमिस्टरचे जर कोरोनाची अशीच परिस्थिती वाढत गेली आणि महाविद्यालय प्रत्यक्षामध्ये आपण एकमेकाच्या सोबत राहिलो नाही, वर्गामध्ये आपण एकमेकाला शिकवण्यामध्ये आणि शिकण्यामध्येच्या प्रक्रियेमध्ये जर एकत्रित येऊ शकलो नाही तर दुसऱ्या सेमिस्टरचे व्हिडिओसुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करू आणि तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध करू. आपण सातत्याने या व्हिडिओचा केव्हाही आपल्या सोयीप्रमाणे अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा, नोट्स काढा आणि आपल्या विद्यापीठाच्या परीक्षेसोबतच येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून सुद्धा या व्हिडिओंचा अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढा. मित्रहो, या ठिकाणी आपण थांबतोय. आपण घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
काळजी घेण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमांचं पालन प्रामाणिकपणे करा आणि सरकारला कोरोनामुक्त होण्यासाठी किंवा भारताच्या कोरोनामुक्त लढाईत सरकारने ज्या उपाययोजना केलेल्या आहे त्यामध्ये आपला सहभाग नोंदवा. आपण इथेच थांबतोय. पुढच्या व्याख्यानासाठी पुढच्या सेमिस्टरच्या व्याख्यानासाठी आपण भेटूया. तोपर्यंत थांबतोय. थँक्यू.